नमस्कार. आज आपण गव्हाचे पीठ आणि रव्यापासून छान असे पळीपापड बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता अगदी दुप्पट तिप्पट फुलतायत आणि छान कुरकुरीत खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळतायत. तर हे पापड बनवून घेण्यासाठी इथे एक मी भांडं घेतलं. याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घ्यायचंय, 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आणि याच्यामध्ये 4 वाटी पाणी घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा यासाठी 4 वाटी पाणी घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे. त्याच्यासाठी मोठं पातेलं गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलंय. या पातेल्यामध्ये ज्या वाटीच्या मापाने आपण गव्हाचं पीठ आणि रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीच्या मापाने 10 वाटी पाणी घ्यायचंय. पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पापड खार घालून घ्यायचंय आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय. थोडंसं पाणी आणखीन गरम होऊन देऊयात. पाणी छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जे पिठाचं मिश्रण होतं ते घालून घ्यायचंय आणि छान असं एकसारखं ढवळून घ्यायचंय. गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचंय. असंच सतत हे ढवळत राहायचं, नाही तर याच्यामध्ये गुठळ्या होतात. आता ढवळल्यानंतर अगदी गॅस मंद आचेवरती ठेवायचा आणि 15 मिनिट हे आपण असं शिजवून घ्यायचंय. 15 मिनिटानंतर बॅटर घट्ट झालेलं आहे आणि छान असं शिजलं गेलेलं आहे. मिक्स करून घेऊयात. पहा याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता पीठ शिजलेलं आहे की नाही ते. पीठ शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि या गरम पिठामध्ये जिरे आणि पांढरे तीळ घालते आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय. गॅस बंद आहे. आता हे पीठ थंड होऊन देऊयात. पीठ थंड झाल्यानंतर आता याचे पळीपापड घालून घ्यायचेत. प्लास्टिकच्या कागदावरती हे पळीपापड घालून घ्यायचेत. प्लास्टिकच्या पेपरला तेल लावायची सुद्धा गरज नाही. अगदी आरामात हे पापड निघतात आणि फॅन खाली किंवा उन्हामध्ये हे पापड तुम्ही सुकून घेऊ शकता. अगदी छान असे पापड बनतात. तर पहा 2 दिवसानंतर पापड छान असे सुकलेले आहेत, वाळलेले आहेत. आता हे तळून पाहूयात. तळण्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवलंय आणि तेल गरम झाल्यानंतर पापड घातल्यानंतर पहा अगदी छान खुसखुशीत असा हो पापड तळून निघतोय. छान अगदी त्याच्या आकाराचे दुप्पट तिप्पट झालेला आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. फक्त प्रमाण अचूक पाहिजे. जे प्रमाण आपण घेतलेलं आहे पाण्याचं, रव्याचं आणि पिठाचं, याच्यामध्ये अगदी अचूक प्रमाणामध्ये छान असे हे पळीपापड बनतात. तुम्ही सुद्धा करून पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.